नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना? असेच राहा. आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेची कथा सांगणार आहे. कथा खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता कथेला सुरुवात करूया. शाखाल नावाचे एक नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव धर्म असे होते. नावाप्रमाणेच तो धार्मिक, स्वभावाने प्रेमळ होता. फार गरिबी असल्याने जेवायला मिळाले तर ठीक, नाहीतर उपाशीही राहायचा. पण सत्याने वागे. तो देव. ब्राह्मणाची नित्यपूजा करी. खूप ज्ञान मिळवावे, सतत शिकावे व शिकवत राहणे हे त्याचे काम. सदैव याच कामात तो रमलेला असे. स्वतःसाठी पैसा मिळवण्यासाठी त्याला कधीही वेळ नसायचा. कुणी काही दिले तरच घ्यायचा. समाधानी वृत्ती, पैशाची वगैरे कोणत्याही प्रकारची त्याला हाव नव्हती. पण साधू संतांच्या कथा, पुण्यवान लोकांच्या कथा याची त्याला भारी आवड होती. त्यासाठी तो लांब लांबच्या ठिकाणी जायचा. कथा कीर्तने ऐकायचा, साधू संतांची दर्शने घ्यायचा व यातच खूप आनंदी व्हायचा. एके दिवशी एका गावी गेला असता एक विद्वान माणूस त्याला भेटला. आपण याला काही विचारावे असे ब्राह्मणाच्या मनात आले. ब्राह्मणाने पूर्वी वाचलेले होते की पुण्य शिल्लक असते तोपर्यंतच माणसाला चांगल्या प्रकारे राहता येते. देवाच्या जवळ त्याला आसरा मिळतो. एकदा का पुण्याचा साठा संपला की देवलोकातून त्याला खाली ढकलून देतात. म्हणून त्याला वाटत असायचे की सदा टिकणारे पुण्य माणसाला कशाने लाभेल, असा प्रश्न त्याच्या मनात आला व हाच प्रश्न त्याने विद्वानाला विचारला व विद्वानाने ब्राह्मणाला अक्षय पुण्य टिकून ठेवण्यासंबंधी म्हणजेच अक्षय तृतीयेसंबंधी सर्व माहिती सांगितली. ब्राह्मणाला ते ऐकून आनंद वाटला. आपल्याजवळ जे काही असेल ते आपण त्या दिवशी देऊन टाकावे व विचारलेल्या प्रश्नास मिळालेल्या उत्तराचा मोठ्या समाधानातच ब्राह्मणाने त्या दिवशी घरी परत आला. दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्याजवळ जे काय आहे ते सर्व गोरगरिबांना देऊन टाकायचे असे ब्राह्मणाने आदल्या रात्रीच ठरवले होते व तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या आटोपून तो ब्राह्मण उत्साहाने दान करण्यासाठी गोरगरिबांची वाट पाहत बसला. हे त्याच्या बायकोला समजताच ती त्याच्यावर रागवली. घरात दोघापुरते अन्न नसताना नवरा जे आहे ते सुद्धा गोरगरिबांना दान करायला निघाला आहे. हे पाहून तिने ब्राह्मणाला विरोध केला, पण ब्राह्मण काही ऐकेना. त्याने एकच ध्यास घेतला होता. उत्तम पर्वकाळी पत्नीचा विरोध पत्करून त्याने दान केले. भिकाराचा तांडा घराशी आला. त्यांना सारे धान्य दान केले. पुढे दरवर्षी हा क्रम त्याने सुरू केला. अनेक वर्ष लोटली. ब्राह्मणाने खूप पुण्य साठवले. म्हातारा झाला व अंती त्यास मोक्ष मिळाला. पुढे त्याचाच दुसरा जन्म झाला. तो राजा झाला. कुशावती नगराचा हा राजा सदा चैनीत ऐशारामात राहायचा. प्रजेच्या कष्टावर चैन करणे, प्रजेची कधीही विचारपूस अथवा कोणतीही दखल घ्यायचा नाही. राजासमोर अधिकाऱ्याबद्दल तक्रार करण्याची प्रजेची हिंमत होत नसे. सर्वजण धास्तावलेले होते. त्याच राज्यातील वनात एक तपस्वी ऋषी राहत होते. राजाला त्या तपस्वीबद्दल कमालीचा आदर वाटे. यावरून मागच्या जन्माचा एक गुण याही जन्मी त्याच्यात दिसत होता. लोकांना युक्ती सुचली. सर्व मिळून तपस्वी ऋषीकडे गेले. त्यांनी आपले दुःख ऋषीवर्यांना सांगितले. लोकांचे म्हणणे ऐकून ऋषी थेट राजवाड्यात गेले. त्यांनी राजाची कानउघाडणी केली. आपण प्रजेवर अन्याय केला याची जाणीव करून दिली राजाला. ऋषीने राजाला कल्पना दिली की राजा, तू पूर्वजन्मी एक गरीब ब्राह्मण होतास, परंतु तुझ्या अक्षय पुण्याईने या जन्मी राजा झालास. वैशाख शुद्ध तृतीयेला गोरगरिबांना दान केल्यामुळे, अक्षय तृतीयेच्या दान व्रत पाळल्यामुळेच तुला या जन्मी राजवैभव प्राप्त झाले. या जन्मी असे काही पुण्य केले नाहीस तर पूर्वीप्रमाणेच गरीब होऊन यातना भोगाव्या लागतील. ऋषीच्या बोलण्याने राजाचे डोळे उघडले. गरीब दारिद्र्य ब्राह्मण असताना आपण त्याचा उपयोगी पडलो. आज आपल्याजवळ राजाचे अमाप ऐश्वर्य आहे आणि आपण ऐशारामात आपल्याच सुखात गुरफटून पडलो आहोत. दान धर्म व लोकांच्या सुखाकडे आपले लक्षही नाही.
या विचाराने राजा अस्वस्थ झाला. त्याला वाईट वाटले आणि आपली चूक कळली. त्याने ऋषींची क्षमा मागितली. मी माझ्या कर्तव्याला चुकलो. मला माझी चूक कळली. यापुढे मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. माझे राज्य ऐश्वर्य दानधर्मासाठीच आहे हे तो समजला. तेथे ऋषींचे काम झाले. ऋषी आपल्या आश्रमात निघून गेले. पण तेथे आश्चर्यच घडले. एका रात्री राज्यात बदल झाला. राजाने ऐशोआराम सोडला. गंगेच्या काठी मोठी सभा भरवली. असंख्य गोरगरिबांना त्याने आपली सारी संपत्ती दान करून टाकली. त्याचे पुण्य टिकले. या दिवशी केलेल्या दानाच्या पुण्यामुळे राजाला स्वर्ग प्राप्त झाला, अशी या अक्षय तृतीयेची कथा सांगितली जाते. यामुळे या दिवशी यथासांग दान करावे व पुण्यसंचय करावा. कशी वाटली माझी कथा कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.